नमस्कार मित्रांनो, कालच्या दिवशी गाडी आली आणि कालच्या काल गाडी मित्रांनो ही विकली पूर्ण विक्रा झालेली आहे। काल जवळपास मित्रांनो आपण सोनूभाऊशी बोलू, गाडी किती वाजता आली आणि किती वाजेपर्यंत गाडी ही पूर्ण विकली गेलेली आहे। आणि मी आज रविवारी तर आलेलो शूटसाठी, कारण की गाडी ही रात्री आली होती, त्याच्यामुळे आपल्याला रात्री येता येत नाही। सोनूभाऊ नमस्कार। नमस्कार आका, नमस्कार। किती वाजता आपली गाडी आली होती? आका दादा, ही गाडी माझी शनिवारी सकाळी 3:30 ला आलेली। सकाळी 3:30 वाजता मित्रांनो, सकाळी 3:30 वाजता गाडी ही चाळीसगाव मध्ये होती आणि कस्टमर तेवढ्या टायमाला तुमच्यापाशी होतं आलेलं होतं। आपल्याकडं झोपायलाच होतं रातभर। रातभर होतं? हो, रातभर होतं। आणि किती शेड दिल्या तुम्ही? आपण एक अकोल्यावाल्यांना 9 दिले आहेत, हा. त्याच्यानंतर आपण ऑनलाईन दिले, आपण 13 शेअर ऑनलाईन दिले आहेत। बरं. बाकीचे आपण एक 2 फोडलेले आहेत। म्हणजे फोडले. पूर्ण गाडी चेकच झाली, फक्त एवढ्या माल आपल्यापाशी शिल्लक आहे। किती आहेत आपल्याकडे? आता फक्त 11 नाही 10 शेअर आहेत फक्त। 14 शेड्या हा. मित्रांनो, टोटल गाडीमध्ये जेवढं माप होतं जवळपास 50-51 माप होतं, हा. बरोबर। त्याच्यामधून आता फक्त 10 एक आहे, म्हणजे जवळपास 40-41 शेड्या त्यांनी विकल्या आणि काही पट्टीमध्ये दिल्या तर काही 102 करून त्यांनी दिलेल्या आहेत। जसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की गाडी यांची येणार आहे आणि गाडी आली आणि गेली, असा विषय प्रत्येक गाडीला चालू आहे। शेवटी क्वालिटी हा, क्वालिटी एक नंबर येते, त्याच्यामुळे जबरदस्त क्वालिटी खरंच। आता बघा, तुम्हाला पाहायला भेटेल ही क्वालिटी बघा। आता आपण हे जे कोकरं आहे का, या शॉर्ट व्हिडिओ आपण याचा काढलेला आहे, कोकरांनी मित्रांनो शेळीचं दूध पिलं म्हणजे जवळपास 2.25 मिनिटापर्यंत 2 एवढे मोठे मोठे कोकरं तिचं दूध पित होते। तो देखील शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटून जाईल, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता ही गाडी आता तुम्ही हायस्ट दाम काय लागला होता? हायस्ट दाम लागला आका दादा 23,000 रुपये। 23,000 हा, रुपये 23,000 किती रुपये। शेळींना? 23,000 रुपयांनी 9 शेळ्या दिल्या आहेत आणि 20,500नी 13 शेळ्या दिल्या आहेत। हा. नंतर मग 22, 23, 19, 20, 17, 18 हा. जशी क्वालिटी बघून हा. तसं दाम देऊन सण आपण शेळी दिली त्यांना। बरं, क्वालिटी पाहून जण शेळ्या दिल्या संपूर्ण, त्यानुसारच आपण पैसे पण घेतले त्यांच्याकडनं। बरोबर बरोबर मित्रांनो, क्वालिटी तुम्ही जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता की गाडी ही येते गुजरातवरून, मित्रांनो क्वांटिटी मध्ये कॉम्प्रोमाइज झालं यावेळेस, पण क्वालिटीत बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही केलं। कॉम्प्रोमाइज क्वालिटीत केलं नाही म्हणून एकही शेड तुम्हाला इथं म्हणजे एवढ्या शेड तुम्हाला पाहायला भेटतायत। सगळी गाडी एका दिवसामध्ये पूर्ण चक्क झाली, पूर्ण माल विकला गेला। कारण की सोनू धनगर हे आता एवढी क्वालिटी आणता खतरनाक, जंगलात जाऊ द्या किती दाम गेला, पण क्वालिटी तर थांबत नाही आपल्या भाषेत। तिकडे जर 10-15 दिवस लागताय खरेदीला, तिथं एका दिवसात पूर्ण माल विकला जातो। आमच्या तिकडे समजा 2 दिवसात पूर्ण गाडी होते, ती गाडी तर महिनाभर पडून राहते। हे काम त्यांचं नाहीये, कमी आणायचं पण क्वालिटी आणायचं, आणि जास्त बी आणायचं असलं तर क्वालिटीच आणायचं, हा त्यांचा काम आहे। आता इथून पुढचं जो असणार आहे शेळ्या वगैरे यायचं, ते कशा येतील? खाट्या म्हणजे आता अशा येतील आका दादा, पुढच्या ज्या शेळ्या येतील आपल्या फक्त आपल्या पुरता व्यतिरिक्त आपल्या पुरता इथं आपल्या ज्या कोणाचा येतील, विषय हा. नाही, आपल्या पुरता क्वचित काही लिंगाल्या गाबणी येतील थोड्याफार, हा. नाही तर मग जास्त करून लागवडीच्या येतील आता याच्या पुढे। याच्या पुढे कारण की मोसमच आता असा आहे, बरोबर कारण की या दिवसात तिकडे आता बोकडे सुटून जातात, बरोबर त्याच्यामुळे त्या लागवडी एकच येतील आता। हो पुऱ्या हिटवर येणाऱ्या शेळ्या येतील डायरेक्ट, हो आणि क्वालिटी शाप येईल त्यांच्यामध्ये, बरोबर जाडा वाण येईल, हो शिंगडी वगैरे चांगली येईल, हो. साईड ठेके चांगले असणार शेळींना, बरोबर. आणि विशेष म्हणजे त्या खालीच असतील, खाली 50% तर खाली येतील त्या बरोबर बरोबर तिथून पुढे आता आपल्याला। मित्रांनो, खरेदी करताना काय असतं माहिती का, आता मी जर शेतकरी माझ्यापाशी जे खरेदीसाठी आले, तुम्ही यांना काय सांगू माहिती, खाटी जरी शेळी असली तर मी काय यांना काय सांगू माहिती का, मला माझा माल विकायचा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचं असतं किंवा व्यापाऱ्याचं असतं। व्यापारी तसं करू शकतो, शेतकरी तसं करू शकतो, कोणालाही 2 पैसे फायदा निघाला पाहिजे की नाही। बोकड लागलाय हे सांगून, किंवा महिनाभरात बोकड लागून गेलेला आहे, किंवा मग आता 2 दिवसात लागलेला आहे असं पण सांगता येतं, बरोबर। पण तुम्हाला घेताना तुम्हाला आता सांगतोय, जर तुम्हाला पारक असेल तर तुम्ही गाभण शेळी घ्या, नाही तर तुम्ही खाटी म्हणून जरी घेतली तरी तुमच्यासाठी बेस्ट आहे। आणि अजून दुधाच्या शेळ्या येतील, दुधाच्या पण येतील आपल्या हा. या टायमाला, आता दुधाच्या पण येतील। जर तुम्ही दुधाच्या घेत असता तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा असा आहे, जर तुमच्या बाजारामध्ये स्वस्त पिल्ले भेटत असेल 1,000 रुपयाला, 2,000 रुपयाला, किंवा 2 पण 1,000-1,500 पर्यंत तुम्हाला लहान पिल्ले जर भेटत असेल तुमच्या बाजारात गावरांच्या, तर तुम्ही ते बच्चे घेऊन एका बकरीला आरामात 3 पिल्ले पाजू शकतात। जर टॉपचे असेल तर तुम्ही 4 पिल्ले त्यांना आरामात पाजू शकतात। जर तुम्हाला 2 पाजायचं असतील तुम्ही तसंही पाजा। आता तुमचा हा चालू आहे जवळपास एप्रिल महिना आता लागून जाईल, एप्रिल लागून जाईल, 1 महिना 1.5 महिना तुम्ही दूध पाजा बच्चांना, बच्चे चांगले बनतील आणि पुढे शेळ्याला तुम्ही लागवायला सुरुवात करू जून महिन्यामध्ये तुमच्या शेड्या लागूनच लागूनच जायला पाहिजे, आणि जून मध्ये लागल्या म्हणजे त्या दिवाळी किंवा नवरात्र पर्यंत त्या शेड्या मित्रांनो जनून जातील आणि अशा पिरियडला जनतील की त्या पिरियडला त्यांना खायला चाराही चांगला असतो, सगळ्याकडनं जंगल हिरवा असतो। तो पिरियड मित्रांनो खूप महत्वाचा मानला जातो शेड्या लागवडीचा आणि जनाचा या हिशोबासाठी। आणि त्या शेळींची किंमत आपल्या गाभणी शेळीच्या तुलनेत कमी राहील, मग कमी राहील ना, लागवडीच्या कमी राहील। बरोबर। एक अंदाजा तरी सांगून द्या, जी शेळी आपली गाभण 25 ला विकली जाते विषय कसा आहे ती आका कशी दादा? विकली जाते? तुम्ही
तुम्ही गोष्ट खरी सांगितली हा. की 25ला बी जाते 20ला पण जाते. विषय काय सगळ्या गोष्ट क्वालिटीचा. हा. नुसते अशीच एवढी आणून काय फायदा नाही ना, बरोबर. आणि एवढी बी आणून फायदा नाही. हा. तिच्यात काहीतरी गुण असले पाहिजे ना. बरोबर तिची शिंगडी, कास, साईड टेका, बरोबर. सड पारंब्या, दात, हो. सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे ना. बरोबर बरोबर तिच्यात 2 पैसे कमी जास्त माणूस होऊ हे शकतो. करू शकतो. बरोबर बरोबर. तर म्हणजे एक अंदाज सांगतो, समजा गाभण शेळी तुमची समजा तोलावरची 25ला जाते, तर ती शेळी तशी जर क्वालिटी शेळी खाटी घ्यायची म्हणजे तर किती तुम्हाला बरोबर. 18-19च्या दरम्यान तुम्हाला ती शेळी जाईल. भेटू शकते. बरोबर. क्वालिटी आहे एक नंबर, Quality. बेस्ट क्वालिटीची. Best quality. बेस्ट क्वालिटी. जशी आपली टॉप गाभणी असते तशी ती टॉप मध्ये जाणार. हा. पण बरोबर. शेळी म्हणजे डायरेक्ट कमरा एवढी क्वालिटी, चिकनापणा, सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे. ताकद अंगावरती. ताकद अंगावरती बरोबर बरोबर. असं डबल अड्डी. डबल अट्टी. तर मित्रांनो, ती देखील क्वालिटी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जर भविष्यात आलीच तसं आणायचा तर प्रयत्न करणार नाही. ते जर समजा शक्यतो तर आपल्या गाभणीवर गाभणी जाणतील ते गाभणीला किंवा जनलेल्या आल्या का नाही तर बायचान्स नसतं हा. आपण तो बी सांगून देऊ गाडीचा तुम्हाला. लोड साठी त्या गोष्टी जर गाडीचा लोड नाही होते तर अशा वेळेस काही वेळेस मेंढ्या घेऊन यावं लागतात किंवा मग पाठी घेऊन यावं लागतात. आणि येतो आम्हाला फोन पण येतो, बाबा लागवडी युक्त शेळ्या आहेत का, काय कोणाला दुधाच्या लागत असत्या, बरोबर. आम्हाला कॉल असतातच. आम्ही पण त्यांना तसं नियोजन पण सांगतो, दादा हा. गाभणीचा रेट आमचा असा असतो आणि लागवडी युक्त अशा. बरोबर. मग काही गिऱ्हाईक काय विचारतात का हो, तुम्ही जर 22ला गाभणी देताय, हम्म. 22-25ला, आणि तुम्ही खाटी बकरी आम्हाला 18-19-20ला देताय, मग 2000 टाकून आम्ही ती का घेऊ नाही शकत. बरोबर. मग आम्ही त्यांचं रिझन पण सांगतो, दादा शेळ्या सगळ्या सारख्या असतात, फक्त त्यांच्या वैशिष्ट्य ओळखणारा पाहिजे. हा हा. ज्याला जी जाणीवपूर्वक पारख असते ना बरोबर. ती ओळखणारा पाहिजे. खाटी पण आली पण शेळी हाईट लेन सगळ्या गोष्टी, बरोबर. कंबर माप, हो. शिंगडी, क्वालिटी काय म्हणते आपण पैसा क्वालिटी. बरोबर. विषय काय क्वालिटीचा. आता Quality. तुम्ही विठ्ठलचं बघता, तुम्ही हो ना. विठ्ठलची कशी चमचम करते हो हो. तशाच त्या शेळ्या बी चमचम करतात. नाही, आणि बिटल मध्ये पण असं नाही की प्रत्येक शेळी अशीच राहील. तिच्यामध्ये पण मी पाहिलेले अशा पण असतात पाठी. आणि मी तर असं पाहिलेलं आहे, म्हणजे आपण कोणाचं नाव घेणार नाही, तो शेळी पाच बोटं सारख्या हा. नसतात, मी ते सांगतो. प्रत्येक जातीमध्ये डाऊन पासून टॉप पर्यंत क्वालिटी असते. कुठली जात असो, गावराणीमध्ये पण तुम्हाला अशी पण पाहायला भेटेल, काही काही गावराणी पण तुम्हाला अशी पाहायला भेटेल. जास्त त्याचा जीव लावणं शेळींना त्या ते आपल्यावर हिशोबाने. गिलाईतीची कशी करायची. जी जात असते, जात जतन करणं ही खूप महत्वाचं असतं मित्रांनो शेळींमध्ये. तर त्या काही लोक जतन करत असतात. बिटलमध्ये पण अशा गोष्टी पाहायला भेटतात. काठेवाडीमध्ये पण, काठेवाडीला ते लोक पाहिजे तसं एवढं जीव नाही लावत. जवळ या बाकी गोष्टींना गोल्ड फार्म म्हणून जेवढं लोक ठेवतात तसं नाही. एका शेतकरी 550-100 बकऱ्या असतात तर चारतात. त्यांच्या चारतात, त्यांच्या डोंगरामध्ये चरतात दादा शेळ्या. असे असे चारतात. चारत असतात ते. कपाशी असेल किंवा तूर असेल किंवा अजून काही लावलेलं असेल भुईमुग वगैरे, या याच्यामध्ये शेतामध्ये ते चारत असतात. यांना काही एवढं विशेष जीव लावायचं काम नसतं. आता हे बघा सरताय तुमच्या समोर, चालू गाडीचा माल आहे, आता आराम करतोय. काल गाडी आली, कालच्या काल विकली गेली, आता जवळ आलेला आहे. आता आपल्याला शूटिंगसाठी यावं लागलं होतं, कारण की आपल्याला लगेच कमेंट येतात की आकाश भाऊ सोनू धनगर यांची जी गाडी आली त्याची व्हिडिओ पडले नाही. त्यासाठी तुम्हाला इथं मी सांगायसाठी आलो की तो माल विकला गेलेला आहे. जे एवढे काही व्हिडिओ त्यांनी शूट केलेले असतील ते तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या आता माध्यमातून. काय दादा विषय असा झाला, या गाडीला मी समोरच्याला ऑनलाईनचं नाही सांगितलं होतं की बाबा ऑनलाईन तुम्ही समोरासमोर या, विश्वास माणसाचा असो. बरं. पण नाही सोनू भाऊ, तुम्ही ऑनलाईन आम्हाला शेळ्या टाका. मग आमचं तत्व काय, आम्ही टाकतो, आम्हाला टाकायला काही तकलीफ नाही, आम्हाला पैसा नकोय का. नाही, बरोबर आम्ही फक्त एवढं हेतून काय सांगतो की तुम्ही समोर या, तुम्ही हा. बघा तिला डोळे आहेत की नाही, बरोबर. ती चालते की नाही. विश्वास आहे, विश्वासाची गोष्ट नाही, विश्वासात तुमच्या तडा जाणार नाही, 100% गॅरंटी देऊ. हो पण कसं तुम्ही समोर या. हो. तरी मला ना इलाजाने त्यांचे फोन, एवढे फोन आले मला, ऑनलाईन त्यांना 10-15 शेळ्या टाकाव्याच लागल्या. कुठल्या गावाला दिल्या? या दिल्या आपण साताऱ्याला, साताऱ्याला. इथून गाडी बांधून दिली होती. बरं बरं बरं. आपले मिसाळ वगैरे काय म्हणताय? मिसाळ दादा खुश आहेत. खुश आहेत. त्यांच्याकडे थोडा कार्यक्रम असल्यामुळे ते थोडा ब्रेक लागला. एवढा आठवडा गॅप दिला. बरोबर. कार्यक्रमामुळे ते पुढच्या गाडीला आपल्याकडे रेडी दिला अजून. रेडीज आहेत. मित्रांनो, मिसाळ दादा असे जवळपास त्यांच्या 130-140 शेळ्या यांच्यापासून खरेदी झालेली आहे. बरोबर. आणि इथून घेऊन जातात. जर समजा तिकडे कोणी 1-2 वाले त्यांना देतात पण ते. त्यांना ज्याला जे आवडले ते हा, करतात. व्यापार पण करतात, त्यांना 2 पैसे ते निघतात. काय बोलतात की आम्हाला जोडधंदा आहे सोनू भाऊ, आमचा काय त्याच्यात एवढा रस नाही, आम्हाला जोडधंदा आहे. माझी शेती पण आहे, माझा कापूसचा धंदा पण आहे, बरोबर. दुधाचा आहे, पण माझा जोडधंदा आहे. हो हो. ते असं धरून 2 चालतात. पैसे भेटले तर तिकडे विक्री पण करत असतात. म्हणजे तिथं जर त्या भागामध्ये कोणाला 1-2 शेळी घ्यायची तर त्या लोकांना इथं 40 गावांना पॉसिबल नाहीये. आणि सोनूभाऊ त्यांना हिशोबाचा शेळ्या देतात की त्यांना देखील रोजी निघाले पाहिजे 2 पैसे, आणि तिकडे देखील जास्त महाग देऊन तिकडच्या कस्टमरांना पण नुकसान नको गेलं पाहिजे या हिशोबाने सोनूभाऊ पण त्यांना 22ची शेळी 20ला देऊन मोकळं होऊन जातात. असं त्यांचं काम आहे. पण त्यांचा विषय असं मित्रांनो, पट्टीमध्ये घेणं आहे. आज जवळपास 130च्या वरती त्यांनी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत. तर असं काम ते करत असतात. सोनूभाऊ, पुढचं गाडीचं नियोजन? पुढच्या गाडीत आपली खरेदी चालू झाली. बरोबर मित्रांनो, आजच गणेश भाऊचे गेली आपलं गुजरातला खरेदीसाठी बसून गेलेले आहेत. तर आता उद्या रामेश्वर जाणार आहे. हो. अजून आमची 2 माणसं जायचे बाकी. बरोबर. तर मित्रांनो, सध्या गाडी 2-2, 3-3 माणसं मिळून खरेदी होते. माल नाही निघाला. माल निघत नाहीये. वरून हे असं वातावरण झालेलं आहे की पेट्रोल बंद होईल, डिझेल बंद होईल,
त्यासाठी गाडीवाले पण घाबरतात. आम्ही जर इकडे येऊन फसलो इथंच आमचं येणं पॉसिबल नाही झालं तिकडे वापस ते देखील म्हणजे खूप परिस्थिती बिकट झालेली या गोष्टी झालेल्या आहेत. असं तो चालू झालं, नशिबाच्या गोष्टी पण असतात तरी त्या. गाड्या येत आहे काय अडचण नाही. गाड्या कॉन्टॅक्ट करून या सगळ्यात महत्वाचं. हा कॉन्टॅक्ट करा, यायच्या हा. पहिले कॉन्टॅक्ट करा. हा की तुमची गाडी बाजारात आहे किंवा घरी आहे का. बरेच जण डायरेक्ट बाजारात पोहोचताय त्याच्यामध्ये त्यांना माल भेटत नाही जो बरं. जसा पाहिजे चॉईसचा हा. माल. म्हणजे विषय काय असतो माहिती का, तुम्ही फोन करून येत नाही तर त्याच्यामुळे आता तुम्ही यांना जर फोन केला ना तुम्हाला बाजारात जरी असेल पण तुम्ही एक फोन करा की तुमचा माल आहे का, किंवा तुम्हाला अपडेट देतील की नाही बरं यावेळेस तुम्ही येऊ नका बाजारात माल कमी आहे. या फोन करून गोष्टी तुम्ही तुम्हाला ज्याला आता क्वालिटी चांगली घ्यायची एवढं लांब होण्यात तुम्हाला माल भेटणार नाही, तुमचं गाडी भाडं वगैरे सगळ्या गोष्टी वाया जातील. आणि आता कस्टमर कसं बाहेरून येतं म्हणलं ते क्वालिटीच घेणार आहे. ते हलकी शेळी तर काही घेत नाही ते लोक, बरोबर. त्यांना भारीच घ्यायची. पण किंमत देतात ते बी नाही म्हणतात आपण, किंमतला पण नाही म्हणतात ते. आणि आता तर चला आपल्याला मला थोडी क्वालिटी दाखवा तुम्हाला शेळ्या पण मित्रांनो. चला तुम्हाला क्वालिटी दाखवतो आता थोडी. हे बघा मित्रांनो, आता या किती 4 आणि 3 7 आता तीन. या 3 10 शेळी. हा हा. आता याच्यात गाब नाही किती. त्यांच्यात गाभणी 4च शेळ्या आहेत. बरं बाकी दुधाच्या आहेत. बाकी दुधाच्यात हा. या 2 जणल्या का. या 2 जणी आहेत. बरं ही गाबन. या तिघी गाभणी आहेत. हा ही गाबन ही गाबन. ही पालटी पण गाभणी आहे. बरं ती तिकडची दुधाची. ती दुधाची. हा. म्हणजे याच्यात 3 दुधाच्या आणि 4 गाबणी. गाभणी शेळ्या आहेत. बरोबर. आणि इकडे या त्या दुधाच्या. तिघी दुधाच्या. हा. बरं हे बघा मित्रांनो जे आहे ते सांगून देईल तुम्हाला. पण माप बघा अजून पण तुम्हाला जवानीच्या शेळ्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील. पूर्ण माप आहे आकाशात जवानीच्या पोटात. हो हे बघा ही एक शेळी सोडली थोडी जनलेलीची शेंगडी थोडी मोठी दिसते. बाकी तुम्हाला बघा एकच नंबर जवानीच्या. वस्तू बघून घ्या आकाशात. हे बघा ही मधली पण बघा विचार करा तुम्ही, जर माप आपल्यापाशी असं आहे तर मग वरच्या शेळ्या कशा असतील? वरच्या कशा असतील. आणि खाली काची बघा एकदम ठसा म्हणजे एकदम एक नंबर ठसा उमटेल असं काची आहेत. हे बघा घ्या थोडं पुढे फिरवा 4 इंचारी. हे बघा बघा काशी बघा. अजून अशी क्वालिटी मित्रांनो बघा क्या बात आहे. या जर कोणी मागितलं आकाश आता देऊन टाकू आपण. तुमच्या थ्रोनी जर मागितलं कोणी, बरं बरं तुमच्या थ्रोनी जर मागितलं तर डिस्काउंट करून देऊ. डिस्काउंट करून टाकते फक्त सर. द्यायच्या. द्यायच्या म्हणा. गिऱ्हाईकाचं खुश करायचं फक्त. बरं मित्रांनो बघा शेळीला कुठलाही बाद नाहीये. शेळ्या चांगल्या आहेत काय अडचण नाहीये. हो, quality आकाश दादा. स्वस्तात मस्त तुम्हाला थोडंफार घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. बघा त्याची म्हैस आहे. हे चित्र आहे पहिल्या जाप्यामध्ये. हे बघा पहिल्या जाप्याचं चित्र आहे आकाश. पहिल्या झाप्यामध्ये बघा आपण या पहिल्या जाप्याची तोलावरची ना हे काय. वस्तू डायरेक्ट बरोबर. अन्नी करायचा तिचा. हे बघून घ्या. हे बघा अन्य म्हैस. हे बघा ही जी शेंगडी होता आज काम नाही खाली का आज बघा जवानीची. त्याच्या बायाचं. हां ही रात्री चालली. हो ही रात्री जनली. रात्री चालली म्हैस. बरोबर. मस्त अन्नी करायचा तिचा. दुसऱ्या जाप्यामध्ये हां ना हे बघा हे बघा तोलावरची पाठ. तोडी आलेली. हे बघा. बरोबर. पाहू शकता तुम्ही बघा. हिर. पाहून घ्या शेळी. आणि या याला तो जोडा. हा जोडा बघा. पाहून घ्या height. इकडची थोडी कच्ची आहे तिकडची. लेट आहे. हां पण थेट डायरेक्ट माप पाहून घ्या माप. हे बघा वळा. पाहून घ्या शेळ्या. दूधच्या दूध. पालड्याच्या पालड्या. बघा चला पाहून म्हणतो मी, जाऊ ना. सगळे ना घेऊन या इकडं. या बघा शेड्या बघा एकदा बघा शेड्या बघा शेड्या. पाहू शकता तुम्ही. आणा वापस इकडे त्यांना. हे, हे. चला, 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 चला. बघा मित्रांनो या शेड्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा. हिशोबात होऊन जातील काय अडचण नाही. पुऱ्याच्या पुऱ्या देऊन टाकू, 10च्या 10. 10च्या 10 हो. दाम फोनवर का तुम्ही सांगा, 10 सांगून देतो. सांगून द्या मग आता. 18,500 रुपयाने कोणी बी घेऊन जाऊ. कोणी बी घेऊन जाऊ 18.5 मित्रांनो 18.5 कोणी घेऊन जाऊ. पैसा नाही कमा, फक्त क्वालिटी द्यायची. बरं क्वालिटी द्यायची फक्त क्वालिटी. पैसा नाही कमावायचा. हे बघा मित्रांनो 18,500 रुपये द्यायचे आहेत. 20-22 सगळे खोटे आपल्या बकरींना फक्त इंच्या पुरता मर्यादित ऑफर. हा इंच्यासाठी बरं मित्रांनो फक्त या शेडींसाठी बरं. दुसरींसाठी वेगळी किंमत राहील ते यांचा वेगळा विषय राहील. सोन्याच्या अंगठ्या दिल्या सगळ्या. पहिला सर क्वालिटी. शेवटी कुठं बी पैसा क्वालिटीचाच असणार आहे.
नांदणे घराला तुमचा पंजा शिंगडी याला आणते छोटी शिंगडी पंजा शिंगडी गाडी उतरून फक्त मित्रांनो 1च तास झाला आहे आणि ते आपल्या जवळचे कस्टमर असल्यामुळे ते रातोरातून गेले की ते बोलले की आम्हाला लगेच घेऊन जायचे ते बघा गाडी त्याला नाही काही घेणं ड्रायव्हर सारखं बाजूला कुठं सारखं तिकडं सारखं टायमिंग बघा काय होतोय. रात्री 4 वाजले गाडी उतरताच बरोबर भाऊंना दिले आहेत भाऊ आपल्याकडे येऊन गेलेत पहिले संपूर्ण पहिल्या वेताचे दिला का संपूर्ण पहिल्या वेतीच्या पाटा दिले 10 संपूर्ण पहिल्या वेतीच्या पाठी दिल्या तेव्हा 1 नंबर पाठी उद्या चॉईसनुसार पाठी काढल्या त्यांनी हे बघा एक कलर मध्ये कलरमध्ये 1 नंबर नंबर वस्तू. सोनं लाल दिल्लीमध्ये हे वस्तू घागरे हे पाहून घ्या पाटा 1 नंबर पाटा डायरेक्ट पाहून घ्या याला आणते वस्तू चेहरा पट्टी 1 नंबर. काय जाता जे आपल्याकडं मागच्या वर्षी आपल्याकडनं शेळ्या घेऊन गेले या इकडे आपल्याकडनं शेळ्या घेऊन गेले होते ते त्यांना माहिती पडलं की आपली गाडी येत आहे तर ते गाडीनुसार त्यांनी गाडी आपली उतरली आपली गाडी सकाळी उतरली त्याच्या पहिली उतरून गेली ते आले घरी आणि आता टायमिंग उडाला 4 त्यांना त्यांच्या चॉईसनुसार शेळ्या दिल्या याला म्हणते गॅरंटी याला म्हणते सगळ्या गोष्टीची क्वालिटी कशी वाटली दादा. 1 नंबर गॅरंटी पण क्वालिटी पण हो फिरून वापस आले की नाही तुम्ही फिरून वापस आले ही गोष्ट ध्यानात ठेवा फिरून वापस आले दुसऱ्यांदा वाले बघायला. पहिल्या शेळ्या कशा निघल्या दादा. 1 नंबर गावाचं नाव सांगा तुमच्या पुढे श्रीगोंदा श्रीगोंद्यावरून आले खास आपल्यासाठी आयले नगर म्हणून खास आपल्याकडे आले ते डायरेक्ट हे बघा त्यांनी गाडी आणली ही गाडी आणली त्यांनी आता लगेच भरता येते. म्हशी आता खायले पियले 18 तास उपाशी शेळ्या नान नाही करता ऑनलाईन चालू पण आपण ऑनलाईन तर ते नाही सांगितलं इथं या समोर दोघं जोडा सोडून द्यायचं 60,000 कधी बांधायचे. अरे ते काय ना का 2च घ्यायच्या का दारातून मोबाईल दारा बोला दोन धरून घ्यायची शेळ्या पण घ्या हो. दोन धरून घ्या शेळ्या पहा ना दादा दोन कोणत्या शेळ्या तुम्हाला त्या दामात पाहिजे तर मी काढून देतो. मागू द्या ना भाऊ कुणाला मागू द्या ना त्यात काय मागू द्या. शेळ्या भरपूर आहे शेळ्या क्वालिटी पहा शेळ्याचं माप पाहायचं दादा क्वालिटी घ्यायला आले माप पाहायचं. बांधा ना होती बांधा ती लाल चालली दर साईजला घाटन घाट नक करा हे आता पा
माप आहे म्हणते त्यांना. बोला बोला बोला. बोला माऊली, मग मी सांगतो तुम्हाला. हा, जवळ जवळ या 28,000 रुपयांनी घ्या. असं सांगा. हा तुम्ही बी असं सांगा ते बी. 1000 उतरून राहिले, मग मी 2,000 कमी करतोय. आका दादा वस्तू क्वालिटी म्हणते येईल ना. माप कुठं आहे चाललंय. आता तुम्हाला बोललं काय आपली वस्तू डायरेक्ट अशी येईल म्हणता तुम्ही पाहत राहून जशा डायरेक्ट वस्तू कशी येईल बुवा आपली. तुम्ही जवळ या थोडं जवळ बोला, बोला. हा विचार करा तुम्ही विचार करा. काही विचार नाही बरोबर सांगा. विचार करा तुम्ही. तिथं जंगलात घ्याला नाही बरं का त्या. तेच सांगतोय. जंगलात तिथं घ्याला नाही. तिथं जंगलात घ्याला नाही. दोन एक शेळी घेऊन राहिले आम्ही. हा, ते बी कन्नडला एक तर कोपरगावला एक तर कुठले कुठं म्हणजे फिरायचं काम आहे नुसतं. असं नेमन जवळ सांग रे बोल. नऊच बकऱ्या पाहुणे नवरात्र घेऊन चालले. ते क्षेत्र पौर्णिमा आहे. क्षेत्राचा महिना चालू आहे म्हणून तुम्हाला देतोय. नवदुर्गा आहे देताय त्या. मला म्हणून. शेळ्या कशा आहे पा शेळ्या. हे टॉपचे मॉडेल देऊ राहिलो त्यांना. सगळ्या कापणी शेळ्या देऊ राहिलो. आकाश आता वस्तू नान नाही करायचा. वस्तूचा माप पाहून घ्या कुठे चाललंय तर. माप तुम्ही इथं या इथं उभं राहा. हा, इथं शेळी म्हणजे उभं राहा. आपले शेट्या यांच्या पैशी पा. थांबा आता मग कस काय ह्याच कस काय काढला मग तुम्ही. आका दादा माप हे पाहून घ्या त्यांच्या छातीला. गिराईक खुश व्हायला पाहिजे अशी वस्तू देऊ राहिलो. क्वालिटी कशी भाऊ. हा टिनू भाऊ काय नाव तुझं नाव नाही घेत सॉरी. नितीनराव हे कसा विषय आहे, फक्त तुम्ही सोनूभाऊ धनगरच्या नावावर येले. हा नावावर आले ना तर मग बस. द्यायच्या. नेमन बोला. तू बी जवळ आहे त्यांना बी बोलू दे. पाहिलं मी मग दादा अजून फक्त 3 तास थांबा. नाही तुमच्या पोटामध्ये दादा हिंच्या पोटात काही नाही यात बापरे. श्रीराम या आहे ना. शेखर दादा वस्तू पहा पहिले तुम्ही वस्तूला पाहू. या जवळ या हातात काढा आणि मोकळ्या मना या. तू काय सांगितलं का ना. खरं सांगू आई मला 26,000 रुपयाने. 26 आणि 25 करून नको असतील ना. हा काय रिकामं सकाळी सकाळी पाहुणेचा टाइम आहे. कोण यावं एक काम करा ना तुम्ही 15 शेळ्या करा. कर्ज मला 55,000 आहे. आता तुम्हाला माहितीये का दादा मी 55,000 रुपये गाडी भाडं देतो. त्याच्यामध्ये अजून एजंटला 20,000 रुपये देतो. त्यांच्यामध्ये एक सणाच्या बकऱ्या आल्या. मग आता त्या तुम्ही आता 10 मध्ये 2 आले तुम्ही घेशाल का त्या. तुम्ही तरी इथं निवडून घेतले आम्हाला तिथं निवडा नाही. आम्ही काय बोललो तुम्हाला आपण आपल्या माणसाला समजतो पण ते लोक आपल्याला समजत नाही. आपण शून्य त्यांच्या पुढे अजून ह्या गावात गेले आमच्या कोणत्या तुम्ही चार पाहिजे आम्हाला दादा. तुम्ही चारणार आहेत ना. मायला जर तुम्ही नाही शिक्षण झाले तर आपण सोनं नाव नाही ठेवायचं डायरेक्ट. तुम्ही 10 गिराईक पाठवशाल आहे तो फक्त तुम्हाला देतोय आज. हिचे बच्चे जर इकायला गेले ना तुम्ही हिचे बच्चे आज मी 10,000 रुपयाला बच्चे हिचे आप्पा, ते बच्चे काढून आणा बाहेर फक्त. आणा 2 बच्चे काढून आणा बाहेर. काय सांगा तुम्हाला आता? बोला खिशात हात नका घाला. हा एवढं पाहुणी फक्त तुमच्या हाताची. घ्या काही बोलत नाही. तुम्हाला पोटात द्यायचा 22,000ची न्यायला होता. मला माहिती तुम्ही ना असं 25 आणि 30 नाही घेऊन आले ना. 25 आणि 30 घेतले असते तर मी बोललो नसतो डायरेक्ट. मी म्हणलो असतो द्या रे. लॉट घ्या ना तुम्ही. हा. हा. पण पुरा लॉट घ्या तुम्ही 20चा. मी काय सांगितलं असतं यांना, अरे द्या तुम्ही फक्त भाऊनी करा फक्त एवढंच म्हणतो असतो मी. 20चा लॉट घेता का तुम्ही 21 शेळींचा. 20-500 नाही होतील का तुम्हाला 21 बकऱ्या डायरेक्ट. असं राहतो ना दादा. काय तरी हे करावं लागतं ना. हलक्या भारी टाकावं लागतं. तुम्ही सगळ्या टॉपच्या उद्या माल नाही काढल्या. अंधारा एक डोळा बंद करून द्या असं दोन्ही हात गिरावला. भाऊ मी घेतो ही असं सांगा. असंच पाहिजे तो फक्त बस. ती माप आहे व्हायला. नाव घेशाल वस्तू चांगली देतोय वस्तू चांगली आहे भाऊ. म्हणून आहे ना हे सस आहे सस. सोनं देऊ राहिलो आज मी तुम्हाला. नाही आता काही म्हटलं हा म्हणा नाही त्याच्या बकऱ्या माझ्या बकऱ्या सोडून काही विषय नाही. हा तुमच्या बकऱ्या वस्तू चांगली जाय. फक्त आलेलं नाव, फक्त बस विषय असा आहे.
हे ना इकडे 3,500 अरे मी म्हणतो फक्त पण हे द्यायचं होतं ऐका 10 बकरीमध्ये कचर काढून घ्या मारून ऐकून घे दुसरे येतील गेला आपल्याकडं. हो तुम्हाला सांगू का हे 15-20 बकऱ्यांनी घेते फक्त 9 बकऱ्या काढल्या त्यांनी. अरे मग चालू आणि राहतं टॉपचं मॉडेल आहे वस्तू पहा ना तुम्ही. अरे माप पहा तुम्ही कुठं जाऊ राहिलं 10 बकरीला गिऱ्हाईक त्या येतो ना देतोय हा दादा. पुढचं पायाचं पुढचं पायाचं एवढ्या पाहिलं 8 लाख फक्त त्यांच्यासाठी. हा ते बच्चे पाहून घ्या होता आता कसे आहे ते पेढे म्हणते हिला. सोडा सोड तिला. सोडा सोडा खाली सोडा हे असे बच्चे अहो 15,000 रुपयाचे बच्चे आहे तिच्या खाली. 15,000 रुपयाचे बच्चे म्हणतं पाहून घ्या बच्चे. ऐकून घे फक्त शब्द तुला क्वालिटीचे डायरेक्ट हिला 11 नको भाऊ हिला 11 वाजेनंतर पाहतो बकऱ्या तुम्ही 11 वाजेनंतर पाहून घे. मी काय बोलतोय तुम्हाला हा 21चं माप काढलं ना मग आम्हाला बी वाटतं खालच्या बकरीमध्ये आम्ही करून घेतो. अरे यांना निवडते त्याच्यामुळे कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं रे मग एवढं नावावर येईल ते सोनू भाऊ धनगरच्या नावावर. बावीस मागितलं मी त्यांना काय बोललो त्या 25 बी फोटे 24 बी फोटे 23,500 बकऱ्याचं मोकळं होऊन जाईल. सोनूभाऊ तसा विषय नाही दे का ना तुम्हाला व्हिडिओ दावतो ना मी. ते व्हिडिओ नको जाऊ दे ना. बोला ते व्हिडिओ नको का काढू. असं एकदम हा करा काय असं बाजूला हो ना बाबा ती गाडी जाऊ दे. चला बाबा चला बाजूला हा बघा बघा आता माझं तुम्ही दुश्मन नाही ते दुश्मन नाही दादा हे फक्त विषय काय आहे? दादा तिथं व्यवहार आहे ना मी तुला सांगतो. हा फक्त वस्तूला पैसे नाही सांगतो मी तुम्हाला. लगे डाग मारून घ्या. आणि ह्या बकऱ्याचा तुला गेला पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही निवडले ना ती फक्त डाग मारा आणि पैसे मला त्याला विशेष होता फक्त एवढा पाहिला ऐका तुम्ही. हे बघ मी काय सांगतो जेव्हा करून घ्या 23 बकऱ्या दिल्या त्यांना बी हा म्हणा तर चल थोडा बकऱ्या ते मला बाळूमामाच्या नावाने. हे, हा. काय तुमची मग चल बोलू नका काही हा 9 ला डाग मारून घ्या. पहिले माऊलीन घ्या. अप्पा सोडा तिचे बच्चे दिले हे पा हे सोनं आका दादा हे पा इकडे पा हे सोनाचे पेढे हे पेढे दिले त्यांना हे पेढे हिच्या खाली 2 आहे. नाही निघायच्या फोनवर मी केला द्या मला थोडस भवानी द्या बघ मोठी नोट मोठा बंडल काढा. हा. इकडे घ्या साईडला. पाणी रिवर्स घ्या. साडे 50,000 रुपये द्यायचे ना. फक्त 50चं बंडल देऊन द्या मला बाकी हा. त्यांना डाग मारून द्या. हा निशाने करून घे म्हणजे आपल्या बकऱ्या कशी मग क्वालिटी विपिन दादा हा हा तुला कलाकार आवाज कडक आवाज काढ जरास. आला ना मी यांना दुसरं बकरा दिले असते आता. हे वस्तू ते फौजी ते त्यांनाच मुलगी देऊन दिली मामानी जाऊ द्या बुवा जास्त दूर जाऊ दिला नाही सोडू धनगरला. त्यांच्या गोष्टी मनावर नका घेऊ. अरे जे कर ते सांगायला काय हरकत आहे. तिला आणा आप्पा. तिचे बच्चे पालून दिला. तुम्हाला आता सांगू का मोबाईल बंद करा. सांगू का तुम्हाला आता
रे पण खाऊ. हे बघा मित्रांनो, आपल्याकडे घरी गिऱ्हाईक आलं होतं. आपल्याकडे घरी आलेलं होतं. हे बघा या शेळ्या दिल्या त्यांना मोठ्या. हो, कुठून आले माऊली? कोल्हापूर कोल्हापूरवरून. किती शेळ्या घेतल्या? 15 घेतल्या. काय भावाने? 18.5 कशा वाटल्या शेळ्या तुम्हाला? शेळ्या एक नंबर क्वालिटी, क्वालिटी ना? क्वांटिटीत काही फरक? एक नंबर क्वालिटी बी क्वांटिटी बी चांगली आहे ना? चांगली चांगली. पुन्हा पुन्हा याल ना वापस? सर येणार की हो? तुमच्या मनपसंतीच्या शेळ्या भेटल्या ना? मनपसंतीचे बे. व्यवहार कसा वाटला तुम्हाला? हाय चांगला यावा. चांगला आहे ना? असं तुम्हाला बघून जर तुम्हाला सांगितलं नाही की बाबा तुमची गाडी पाहून जर तुम्हाला 25,000 सांगून 30,000 सांगून चांगल्या तसं काही गोष्टी केली नाही ना? नाही ना? जुळवून देताय. जुळवून देताचं काम आहे ना? तोडायचं काम आहे का आपलं? नाही जुळवून आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याकडे आले होते घरी. त्यांना सकाळीच शेळ्या दिल्या आहेत. 18 शेळ्या दिल्या आहेत त्यांना. क्वालिटी